हाय गाईज, प्रमिला रेसिपी अँड किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भजी बनवणार आहोत। तर बघूया, आपण इथे बेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकलेला आहे। तर बघू शकता, आज आपण इथे तेल तापायला ठेवलेलं आहे। तर आपण याच्यात थोडे थोडे भजी टाकून घेऊया। बेसन पीठ थोडंसं 10-15 मिनटं आधी भिजत ठेवावे, जेणेकरून आपले भजे खूप असे क्रिस्पी आणि थोडेसे आतून खूप असे स्पॉन्जी बनतात। सो प्लीज बनवायच्या आधी 15 मिनटे तरी आपण हे बनवून ठेवावे, जेणेकरून आपले भजे खूप टेस्टी असे बनतील। ते तर बघू शकता तुम्ही। पटकन तेलामध्ये फुलतात आपले भजे। त्यानंतर असे पलटी पण करून घेऊया, जेणेकरून दोन्ही बाजूने आपले भजे खूप असे छानसे तळले जातील। आणि गॅसची फ्लेम आहे ना लोच ठेवावं, जेणेकरून आपले भजी असे खूप असे छानसे याच्यामध्ये क्रिस्पी बनतील। गॅसचं फ्लेम आपण लो मिडियमच ठेवूया, जास्त हाय पण नाही करायचं, जास्त लो पण नाही करायचा। त्यानुसार आपण आपले सगळे भजी तळून घेऊया। आणि या भज्यांची चव एकदम सेम टू सेम हॉटेलसारखी येते। सो आपण घरी बनवून आपल्या हायजीन मेंटेन करून खाल्लेलं कधी पण चांगलं। हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरी पण हे 15 मिनटात बनतात, 15 ते 20 मिनटं लागतात। सो आपण घरीच बनवून खाल्लेले चांगले। बघू शकता इथे आपण तळताना थोडंसं लो मिडियमच मध्ये तळूया, जेणेकरून ते आतमधून पण असे खूप छान तळले जातील। नाही तर मग काय होतं, आतमधून असे कच्चे राहतात। सो प्लीज तळताना थोडंसं पेशन्स ठेवूनच तळा, जेणेकरून आतमधून पण छान असे तळले जातील भजी। नंतर खाण्यासाठी खूप आपण यांना म्हणजे पावासोबत पण खाऊ शकतो, किंवा ज्याला जशा पद्धतीने, जसं चपातीसोबत कशासोबत खायचं असेल तसं खाऊ शकता। पण पावासोबत भजी पाव थोडं टेस्टीच लागतं। ह्याच्यासोबत थोडेसे बटाटा भजी केले असते तरी खूप छान लागले असते। पण आता मी कांदा भजीच करते, कारण मी हे भजी संध्याकाळी करते ना। सो रात्री एवढं कोण हेवी खात नाही, जे खातात त्यांनी बनवलं तरी चालेल। बटाटा याच्यासोबत थोडेसे बटाटा भजी जरी केले तरी छानच आहे। आणि माझं चॅनल थोडंसं नवीन आहे, मी पहिली एक पनीरची रेसिपी टाकली आणि हे भजीची दुसरी रेसिपी आहे। सो प्लीज माझ्या चॅनलला थोडंसं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा जमलं तर। तुमच्या टायमिंगनुसार, तुमच्या वेळेनुसार माझं चॅनल बघून पण प्लीज थोडंसं सपोर्ट करा, जेणेकरून मी असेच खूप टेस्टी व्हिडिओ रेसिपी बनवून तुमच्यासाठी अपलोड करत जाईल। मग चॅनलला सबस्क्राईब केलं ना की माझ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येतील। सो प्लीज सबस्क्राईब अँड शेअर। तर भजी आपली झालेली तर आय थिंक जास्त पण करपावायला नको, तर मी इथे ताटात काढून घेते। सो बघू शकता आपण इथे एवढे केलेले आहेत भजी। तर मी ते ताटात काढून घेते। सो आपले एवढे भजी झालेले आहेत। सो बाय, टेक केअर, खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, बाय बाय।